50 वर्षांपूर्वी श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे, श्रीमंत हिम्मतसिंह घाटगे, श्रीमंत विक्रमसिंह घाटगे, बाबा भोसले, मेजर पी.वाय. सोवनी, सरदार मोमीन यांनी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना केली। या असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक नामवंत बॅडमिंटनपटू चमकलेत। प्रकाश पदुकोण यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या खेळाडूंनी देखील कोल्हापुरात आपल्या खेळाचं दर्शन घडवलंय। या असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 13 जानेवारीला कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पद्मश्री प्रकाश पदुकोण, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे मानद सचिव श्रीकांत वाड, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व कोच, खेळाडूंनी उपस्थित राहावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांनी केलंय। ह्या कार्यक्रमासाठी नामवंत खेळाडू प्रकाश पदुकोण आणि सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच नुकतंच जाहीर झालेले अर्जुना अवॉर्ड, लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पण पद्मश्री श्री मुरलीकांत पेटकर जे चंदू चॅम्पियनच्या नावाने गाजलेले आहेत आणि आमच्या महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे ऑनररी सेक्रेटरी मिस्टर श्रीकांत वाड जे स्वतः छत्रपती शिवछत्रपती अवॉर्डी आहेत, हे सगळे इथं उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यामधनं आपण एक चर्चासूत्र आपण इथं घेणार आहोत रेसिडेन्सी क्लबमध्ये आणि त्यामधनं कोल्हापूरचे नवीन नूतन बॅडमिंटन प्लेयर्स आहेत किंवा इथं शिकवणारे कोचेस आहेत, ह्या सगळ्या लोकांना आम्ही तिथं इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन असं ह्या हेतूने हे एक चर्चासूत्र आम्ही घेत आहोत। तर मला खात्री आहे की ह्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने ज्या लोकांनी आम्हाला इथं मदत केलेली आहे त्या लोकांचं मी परत इथं धन्यवाद पण करतो आणि ह्या कार्यक्रमाला खेळाडूंनी कोचेसनी जास्तीत जास्त संख्येमध्ये येऊन त्याचा उपभोग घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। यावेळी उपाध्यक्ष विनोद भोसले, तन्मय करमरकर, चंद्रशेखर सोवानी, साईदास खानगाव, अरुणा रसाळ आणि देवीना घाटगे उपस्थित होते।